आमच्यासाठी सगळे स्टेक होल्डर्स आहेत. आम्हाला प्रत्येक घटक हा महत्वाचा आहे आणि त्या प्रत्येक घटकाचे मूलभूत प्रश्न हे मांडण्याचा एक प्रांजळ प्रयत्न सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार स्थापनेपासून करतो. चालूच असतो. म्हणून काय झालं, आम्ही आधीच सुरू केला होता. आम्ही कॉलेजेस मध्ये रेग्युलरली जातो. काय नवीन काही करत नाही आम्ही. पक्षाच्या संदर्भात प्रश्नाला विचारतो की खरं तर पक्षाच्या पातळीवर वेगवेगळ्या चर्चा ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसामध्ये आल्या, काँग्रेसमध्ये विलीन होणार, काँग्रेससोबत जाणार, त्याचा परिणाम खालच्या पातळीपर्यंत होतोय असं वाटत नाही का? कुठतरी कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांच्या मनोबलावर परिणाम होतो? कशाला मनोबलावर प्रॉब्लेम होईल? म्हणजे एकतर ह्या चर्चा मीही चॅनल्स मध्ये बघते. ज्या घटना आमच्या ऑफिस घरामध्ये ह्या घडत नाहीत, ह्या चॅनल्सवर मी अनेक वेळा बघते. त्याच्यामुळे मलाही गंमत वाटते की अरे ही कुठली कथा ज्याच्यात माझ्याबद्दलही काय काय सांगितलं जातं. त्याच्यामुळे ह्या घटना चॅनल्स मध्ये, माध्यमांमध्ये आमच्यावर विशेष प्रेम तुमचं आहे, त्याबद्दल मनपूर्वक आभार. त्यामुळे सातत्याने ह्या गोष्टी येत असतात, त्या आपल्या आपण मजा म्हणून घ्यायच्या असतात आणि आपलं काम करायचं असतं. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. राज्यातल्या काँग्रेस सोबत राज्याच्या काँग्रेसचं नाही, राज्याच्या काँग्रेसचं मला खरंच माहिती नाही. देशाच्या काँग्रेसबद्दल मला माहिती आहे. देशाच्या काँग्रेस बरोबर मी रोज दिल्लीत भेटते. तुम्ही जर इंडियन नॅशनल काँग्रेसचं हँडल बघितलं आणि राहुल गांधीजींचं हँडल जर फॉलो केलं तर पार्लमेंटचे 30 दिवस, त्यातले 20 दिवस पार्लमेंट होतं, त्यातले 20 दिवस सकाळी 10 वाजताच्या मीटिंगमध्ये राहुलजी, खडगेजी, वेणुगोपालजी, मी स्वतः, संजय राऊतजी, आम्ही सगळे होतो त्याच्यामध्ये. प्रत्येक फोटोमध्ये मी आहे, मी बघू शकता. त्याच्यामुळे पॉलिसी लेवलला केंद्रामध्ये दिल्लीचा इंडियन नॅशनल काँग्रेस आणि महाराष्ट्रातली आणि दिल्लीतली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, ह्याच्यात ट्युनिंगचा काही प्रॉब्लेम नाहीये. आता त्यांच्या मतात काय आणि महाराष्ट्र काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारवर काय राग आहे याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. दिल्लीवाल्यांचं, कारण मी एक गोष्ट अतिशय विनम्रपणे काँग्रेसला सांगू इच्छिते, मला सांगते की जेव्हा जेव्हा मतदान झालंय तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे 8 खासदार ताकदीने इंडिया अलायन्स बरोबर कालही होते, आजही आणि उद्याही राहतील. आता महाराष्ट्राची काँग्रेस आमच्यावर का नाराज आहे याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्राच्या काँग्रेसला किंवा आज राहुलजी पुण्यात आहेत त्यांना विचारावं लागेल. कारण का राहुलजींचं आणि आमचं हे रेग्युलर कॉन्टॅक्ट असतो. कारण का पॉलिसी लेवलला राऊत साहेब असतील, उद्धवजी असतील, बंटी दादा असतील, विश्वजित कदम असतील, यशोमती ताई असतील, या सगळ्यांची आमचा नेहमीच संवाद होत असतो. आता जे कोणी नाराज आहेत त्यांना त्यांच्या लिडरशिपला विचारायला लागेल.